12वे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील श्री कृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा महासागर लोटलाय। रात्री 12 वाजेपासून दर्शनासाठी लाखो भाविकांनी रांगा लावल्या असून संपूर्ण वेरूळ नगरी हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय जयघोषाने भक्तिमय झाली आहे। आज रात्री 12 वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर कृष्णेश्वर महादेवाची विधिवत महापूजा करण्यात आली। त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं। महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून हजारो शिवभक्त दर्शनासाठी वेरूळमध्ये दाखल झाले आहेत। दर्शन रांगा मंदिराच्या परिसराबाहेर किलोमीटर पर्यंत पोहोचल्या असून उन्हाचा तडाखा असतानाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहतोय। अभिषेक ठेंगडे, MCN न्यूज, वेरूळ। आज आपण श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे आलेलो आहोत। महाशिवरात्री निमित्त वेरूळला भाविकांचा महापूर आपल्याला दिसायला मिळत आहे। प्रशासनाने मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दर्शन न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, परंतु भाविकांनी त्या निर्णयाला विरोध केला होता। त्यामुळे आता मंदिर गाभाऱ्यामध्ये भाविकांना दर्शन भेटत आहे। पोलीस प्रशासनही सज्ज झालेले आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार इथे घडू नये त्यामुळे पोलीस प्रशासन आपली मुख्य भूमिका बजावत आहेत। आपण पाठीमागे बघू शकता, रात्री 12 वाजल्यापासून भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आपल्या इथे दिसायला मिळत आहेत। भाविकांच्या दर्शनात कुठलीही विटंबना होणार नाही, त्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे। भाविक रात्रीच्या 12 वाजल्यापासून इथे दर्शनासाठी लाईन मध्ये उभा आहेत। हे रात्री 12 वाजेपासून महाशिवरात्रीचा उत्सव चालू आहे। खूप गर्दी आहे। जिल्हा प्रशासनाने खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। हे 12वं ज्योतिर्लिंग आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। इथे सर्व ज्योतिर्लिंगांची समाप्ती होत आहे। हे दक्षिणमुखी असल्यामुळे 11 ज्योतिर्लिंग केल्यानंतर हे ज्योतिर्लिंग केल्यावरच त्यांना 12 ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीला कृष्णेश्वराच्या दर्शनाचं काय महत्व आहे? महाशिवरात्रीला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं महत्व असं आहे की तुम्ही सर्व ज्योतिर्लिंग केल्यानंतर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यावरच आहे ना ज्योतिर्लिंगांचा आहे ना समाप्ती होऊन तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होत आहे।